हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर कसे आहात? आय होप तुम्ही चांगले असतील आणि आम्ही पण मस्त आहे. तर सकाळी सकाळी ना हो नाही काही नाही, आमची हनी झोपलेली आहे. तर आज म्हटलं तिला झोपू देते, कारण की हे आहे म्हटलं दुपारची शाळा आहे तिची 11ची आहे. म्हटलं मग थोडा वेळ झोपू देते, कारण की सकाळी रोज तिचं टेन्शन असते सकाळी उठायचं, स्कूलला जायचं. मग पसारा आम्ही खाली झोपलेलो होतो सगळेजण. मग पसारा बघू शकताय तुम्ही. तर हनी झोपलेली आहे म्हणून ना झोपू देत थोडा वेळ आणि मग आवरून घेईल. तर इकडं चहा होत आहे. तर आपली चहा झालेली आहे. आपला पसारा बघू शकताय किचनवर. आता चहा पिऊन घेते, कारण की मला आहे ना पहिले चहा लागते. तो चहा आहे ना तुटून गेलं आहे आतून, घासताना असं पडून जातं, हातातून सुटून जातो ना, त्याच्यामुळे मग फुटून गेले. एक फुटलेलं आहे, एक अजून ह्याचंही दांडा फुटलेला आहे, ह्याचंही फुटलेलं आहे. चला चहा प्यायला या सगळ्यांनी. मित्रांनो, खारी आहे आणि चहा. तर आम्ही झोपली आहे, तिला उठवत नाही मी, आई चहा पिऊन घेते. मग ना बाकीचे काम जे आहे ते आवरूया आपण. काय करते हनी? हनीचं चाललंय खेळायचं. काय आहे त्याच्यात पाऊचमध्ये? काय आहे ना ते बघू, काय काय भरून ठेवलंय तिने. चिकन पट्टी ते बघ. तर मित्रांनो, लाईट गेलेली आहे, 12-12:30 वाजेची गेलेली आहे. आणि आता वाजले किती वाजले ग हनिया? 3 वाजून गेले आता. आणि लाईट आलीच नाही आहे. आणि आज सॅटर्डे आहे, त्याच्यामुळे ना कधी जाते कधी नाही जात. म्हणजे दर सॅटर्डेला जाते असं नाहीच आहे. आजच गेली आहे, अजून आली नाही, वाट बघतोय. आणि जे पैसे तर म्हटलं लाईट येईल आणि थोडंसं गरम पण होते. म्हटलं फॅन बी बंद, सगळे बंद. थोडीशी टी व्ही बघितलं का फ्रेश वाटते. पण आता सध्या तर लाईट गेली, मग टी व्ही पण बंद आहे, फॅन बी बंद आहे. काही सुचत नाही आता. हे देवा, चला काय करावं, बोर होऊन राहिलं. थोडंसं टी व्ही बघितलं का थोडंसं दिवस निघून जातोय. पण आता तर काहीच नाही, तरी दिवस काढतोय. आणि मोबाईल जास्त यूज केला तर चार्जिंग संपून जाईल, सांगता येत नाही. लाईटची खरं नाही. संध्याकाळी 6 पण वाजू शकतात लाईट यायला, त्याच्यामुळे मग वाट बघावं लागेल आणि शांत बसावं लागेल, टुकूर बघत बाहेर बी ऊन आहे आता. तर ऊन म्हणजे ऊन पण आता तापायला लागलं, जास्तच गरम होते आता. तर आता आली लाईट. मग म्हटलं आपली चहाची भांडी, चहा पण पिऊन झाली आमची आली. म्हटलं आता भांडी घासून घेऊ. पूर्ण दिवस लाईटच नव्हती, आत्ता आली.
हे स्वयंपाक आमच्या नेहमी असतं.